आज आपण जगातील सगळ्यात सोपी अगदी मुंबई स्टाईल पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। घरात बर्थडे असो पार्टी असो त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी म्हणजे पावभाजी। तुम्ही जरी पहिल्यांदा ही पावभाजी करत असाल तरी ती एकदम परफेक्ट येईल। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मस्त चमचमीत बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त पावभाजीची रेसिपी आपण बघणार आहोत। सध्या हिवाळा संपत आहे, सध्या ताज्या फ्रेश भाज्याही मिळत आहेत, तेव्हा हिवाळा संपण्याआधी ही पावभाजीची रेसिपी नक्की करून बघा। इथे मी सोप्या पद्धतीत झटपट कमी वेळात पावभाजी कशी करायची ते सांगितलेले आहे आणि रेसिपी मी स्टेप बाय स्टेप काही टिप्स तुमच्या सोबत शेअर केलेले आहे, तेव्हा शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण साधारण 6 ते 7 जणांसाठी 7 ते 8 प्लेट ही पावभाजी करणार आहोत। तर त्यासाठी ह्या ताज्या भाज्या आपण व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत। इथं तुम्ही सर्व साहित्य एक वाटीने मोजू शकता किंवा अंदाजे घेतलं तरी चालेल। तर इथं मी सुरुवातीला 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, त्यांची अगोदर साल काढून घेतली आणि त्यांच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। नंतर फ्लावर घेतलेली आहे, तर मी इथं 1 वाटी फ्लावर घेतलेली आहे, त्याची देठाचा भाग काढून घेतलेला आहे आणि वरचं फूल घेतलेलं आहे। नंतर अर्धी वाटी मटर घेतलेले आहेत। नंतर एक मोठा आकाराचा कांदा असा जाडसर फोडींमध्ये चिरून घेतलेला आहे। तर असे जाडसरच फोडी करायची, आपल्याला जास्त बारीक वगैरे करायचे नाही। आता एक मोठा गाजराच्या अशा थोड्या जाडसर फोडी करून घेतलेल्या आहेत। एक बीटरूट घेतलेला आहे, त्याची वरची साल काढून त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे ते शिजायला पटकन शिजतात। तर असे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत आणि इथं बीटरूट घेतल्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि चवही छान लागते। इथं मी सगळं साहित्य हे अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर 100-100 ग्रॅम घेतलेले आहेत। आता सगळ्या भाज्या कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आणि हा माझा 5 लिटरचा कुकर आहे। तर आता त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेते, नंतर एक बटर क्यूब टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण सगळ्या भाज्या ह्या टाकून घेणार आहोत। तर अगोदर मी कांदा आणि कोबी आहे ती टाकून घेते। कोबी बटाटे वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतरच त्यांना तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। अगोदर आपण कांदा आणि कोबी यासाठी टाकले कारण ते व्यवस्थित असे मस्त सॉफ्ट होऊन जातात आणि छान शिजले जातात। आता मी नंतर बटाटे टाकून घेते आणि सगळ्या भाज्या आता एक एक करत टाकून घेते। या पद्धतीने भाज्या तेलात परतल्या तर त्या लवकर मऊसूत होतात आणि लवकर शिजतात। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेते। पावभाजी मसाला आणि मीठ घालून वाफवून घेतल्यामुळे भाजीला छान चव येते, भाजी छान मस्त अशी शिजते आणि टेस्टला भारी लागते। नंतर आता हे थोडंसं परतून घेते आणि नंतर यामध्ये मी 1 चमचा लाल काश्मीरी तिखट टाकून घेते, यामुळे रंग फार छान येतो आणि चवही छान लागते। आता तिलाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। तर पाणी किती घालायचं, तर भाज्या बुडतील इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथं साधारण मी 1 तांब्या भरून पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, पाणी जास्त घातल्यामुळे भाज्या लवकर शिजत नाही। आता मी कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून घेतलेली आणि 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 शिट्ट्यांमध्येच आपल्या भाज्या व्यवस्थित शिजतात। आता पावभाजीच्या फोडणीसाठी आता इथं मी काही भाज्याही चिरून घेतलेल्या आहेत। तर इथं मध्यम आकाराचे 2 मोठे टमाटर बारीक कट करून घेतलेले आहे। नंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा यांचे पेस्ट करून घेतलेली आहे। नंतर 1 मोठी शिमला मिरची तीही बारीक कट करून घेतलेली आहे। नंतर 1 मोठा कांदा आहे तोही बारीक कट करून घेतलेला आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर तिलाही बारीक चिरून घेतलेली। तर आता आपल्या फोडणीसाठीचे सगळ्या भाज्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि आता बाजूला मंद आचेवरती जे आपण कुकर ठेवून घेतलेला होता त्याचे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे। तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे। विकत मिळणारी पावभाजी याला आर्टिफिशियल रंग घातला जातो, पण आपण यामध्ये बीट वापरल्यामुळे आपल्या भाजीला हा रंग छान येतो। तर अगदी असं भाजी सुद्धा मिळण्यासारखी मऊ सूत झालेली आहे। आता आपण भाजी मॅश करून घेणार आहोत। तर घरामधल्या पळीने, उलथनाने, ग्लासने, तांब्याने किंवा अशा पावभाजी मॅशरने ह्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत। मी पावभाजी मॅशरनेच ह्या भाज्या जेवढ्या मॅश होतील तेवढ्या मॅश करून घेणार आहे। भाज्या मस्त मऊसूत शिजवून घेतल्या तर त्या मॅशरने व्यवस्थित मॅश होऊन जातात। आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण पावभाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे।
तुम्ही बटरऐवजी लोणी किंवा साजूक तूप घेतलं तरी चालेल. आता व्यवस्थित बटर विरघळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. नंतर बारीक कट करून घेतलेली शिमला मिर्च आणि आलं लसूणची पेस्ट आपण जी करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट टाकल्यामुळे पावभाजीला खूप छान टेस्ट लागते. आता हे व्यवस्थित आपल्याला तेलात आणि बटरमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर मी इथं थोडंसं भाजीला तिखटपणा येण्यासाठी 1 ते 2 हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नंतर आता हे व्यवस्थित परत आपल्याला 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या भाज्या छान मऊसूत अशा होतात. नंतर आता शेवटी आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो टाकल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. नंतर थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, नंतर थोडीशी कसुरी मेथी, नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. नंतर यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं होतं. पण तिखट टाकताना आणि भाज्या मिक्स करताना मी कॅमेरा ऑन करायचं विसरले, त्यामुळे ते शूट केलं गेलेलं नाहीये. आता ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता 1 ते 2 मिनिटं यांना छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाज्या ह्या छान मऊसूत होतात. आता हे छान परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत. तुम्ही इथं पावभाजी मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता. तुमच्याकडे जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकून घेतला तरी चालेल आणि थोडीशी आमचूर पावडर टाकून घ्यायची. आता हे व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेणार आहोत. आपल्या ह्या पावभाजीचा जो मसाला आहे त्याचा घरभर एकदम मस्त सुगंध असा मस्त पसरलेला आहे आणि आपल्या ह्या पावभाजीला बघा किती छान असा मस्त कलर आलेला आहे. आर्टिफिशियल कलर आपण यामध्ये अजिबात टाकलेला नाही आहे. तर आपण यामध्ये बीट आणि काश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे याला खूप छान असा रंग आलेला आहे. आता मी पावभाजी मॅशरने व्यवस्थित आता हे भाज्या सगळ्या मॅश करून घेणार आहे. 7 ते 8 मिनिटं मला हे मॅश करण्यासाठी लागलेलं आहे. तुम्ही यामध्ये भाज्या टाकण्या अगोदर भाज्या व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेतल्या तरी चालेल आणि आपण फोडणीसाठी ज्या भाज्या वापरतो त्याही व्यवस्थित बारीक कट करून घेतल्या किंवा चॉपरमध्ये टाकून त्या कट करून घेतल्या तर पावभाजीमध्ये ह्या लवकर शिजतात आणि लवकर बारीक होतात. तर बघा 7 ते 8 मिनिटानंतर जी पावभाजीमधल्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा मऊसूत शिजल्या गेलेल्या आहेत आणि छान मॅश झालेल्या आहेत. आता मला यामध्ये पाणी थोडंसं कमी वाटतंय कारण पावभाजी शिजल्यानंतर ती थोडी घट्टसर होते. तर त्यासाठी इथं मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकताना ते गरम करूनच टाकायचं म्हणजे भाजीची चव छान राहते. आता आपल्याला भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी बटर टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं असं शिजू देणार आहे. तर मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं शिजल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि आपली भाजी आता तयार झालेली आहे. मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडासा अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आणि पावभाजीचा सुगंध सगळ्या घरात इतका छान पसरलेला आहे तर पटकन खावंसं वाटतंय. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपली पावभाजी तयार आहे पण आपण पाव आता शेकून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर, पावभाजी मसाला आणि कोथिंबीर टाकून ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पावला खूप छान टेस्ट येते. तुम्ही यामध्ये थोडीशी पावभाजीही टाकून घेतली तरी चालेल. आता पाव घ्यायचे तर मी असा गोल पाव घेतलेला आहे. जे पावभाजीला पाव लागतात तेच घेतलेले आहे. तुम्ही सँडविच पाव घेतले तरी चालेल. नंतर आता त्यांना व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित पावांना लागला पाहिजे. तर असं उलट पलट करत 1 ते 2 मिनिटं पाव व्यवस्थित शेकून घ्यायचे. तुम्ही असे हे पाव मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे किंवा तुम्हाला असं नसेल आवडत तर फक्त बटर किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे पाव भाजून खाऊ शकता. आता हे आपले पाव भाजून झालेले आहेत आणि आता मी एका प्लेटमध्ये हे पावभाजी सर्व करून घेणार आहे. तर इथं मी कांदा आणि पाव सर्व करून घेतलेले होते. नंतर ही पावभाजी सर्व करून घेते. तर त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि मी थोडंसं बटरही त्यावर टाकून घेते. तुम्हाला बटर नसेल टाकायचं तर तुम्ही लोणी किंवा तूपही टाकून घेऊ शकता. तर अशी ही तुमची मस्त होममेड पद्धतीची आणि अगदी नवशिके सुद्धा बनवू शकतील इतकी सोपी स्टेप बाय स्टेप आपली पावभाजी तयार आहे. आता मी तुम्हाला थोडंसं पाववर ही पावभाजी टाकून दाखवते. तर बघा या पद्धतीने तुम्ही मस्त पावभाजीचा आस्वाद घरच्या घरी
घेऊ शकतात. तेव्हा हिवाळ्या संपण्याआधी पावभाजी नक्की करून बघा. बड्डे किंवा पार्टी असेल तेव्हा सुद्धा तुम्ही मेनू शोधत असाल तर अशा सोप्या पद्धतीची झटपट होणारी चमचमीत पावभाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.